नमस्कार, मी सुनील साळवी. टाइम्स डिजिटल न्यूज चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आजच्या ठळक घडामोडी. नारायण राणे जर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये लोकसभेचे उमेदवार असतील तर किरण सामंत यांचा विरोध असण्याचे काही कारण नाही. ही सीट शिवसेनेची आहे म्हणून किरण सामंत इच्छुक आहेत. राणेसाहेब जर उमेदवार नसतील तर 100% आम्ही किरण सामंत यांच्यासाठी सीट मागणार. मात्र उमेदवार कोणी असला तरी विनायक राऊत यांचा पराभव अटळ आहे, असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले. असे कोणी जाहीर केलं? नाही, मला तर आता असं आहे की आता आणि मी आणि राणेसाहेब एकत्रच होते. आम्ही एकाच गाडीतून गेलो. राणेसाहेबांनी मला असं सांगितलं की अजून माझं म्हणजे माझ्या मनात नाही आहे, पक्ष काय सांगतो त्याच्यावर हे अवलंबून आहे. त्याच्यामुळे हे अजून प्रकरण वरिष्ठांकडे आहे आणि वरिष्ठांनी जर राणेसाहेबांना सांगितलं तर मग ते ऐकू शकतील असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळे मी एकच गोष्ट आपल्याला सांगतो की राणेसाहेब उमेदवार असतील असं गृहीत धरून जी स्टेटमेंट विनायक राऊत काढतायत ही अत्यंत चुकीची आहे. आंबोली हिरण्यकेशी येथील अनधिकृत बांधकामांवर आठवडाभरात हातोडा मारावा, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भूमिपुत्र आंदोलन छेडतील असा इशारा खासदार विनायक राऊत यांनी दिला. या प्रश्नावर 200 लोकांचे साखळी उपोषण सुरू असून त्या ठिकाणी खासदार राऊत यांनी अधिकाऱ्यांना भेट दिली. त्यावेळी त्यांनी हा इशारा दिला. उपोषणाला बसलेले आहेत. ह्या आंबोली ही जागतिक पर्यटन स्थळावरची आंबोली आहे आणि या आंबोलीमध्ये दुसरं लवासासारखं एक हाऊसिंग रॅकेट या ठिकाणी होते. म्हणजे तुम्ही काय म्हणतो त्याला आपण हॉटेलिंग वगैरे 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 ते होते काही दलालांच्या माध्यमातून शासकीय अधिकाऱ्यांना डायरेक्ट इनडायरेक्टली त्याच्यामध्ये गुंतवून आणि काही राजकीय नेत्यांचा आधार घेऊन एवढा मोठा लवासा जो होतोय, स्कॅम होतोय, त्याच्या विरोधात आंबोलीवाले रस्त्यावर उतरलेले आहेत. आणि मी सुद्धा एक लोकप्रतिनिधी म्हणून लोकांच्या मागणीशी मला ती लोकांची मागणी पटली, जे पाहिलं ते पटलं आणि म्हणून या अनुषंगाने मी सुद्धा लोकांच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी आलो. महिलांच्या अंगात कला कौशल्य गुण आहेत. त्यांनी नवनिर्माण करण्यासाठी आपल्या शक्तीचा उपयोग करावा आणि कुटुंबाची आर्थिक उन्नती साधावी, यासाठी सरकार महिलांसोबत आहे, अशी ग्वाही शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. नव तेजस्विता प्रदर्शनाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. गोव्यातील वाढते अपघात आणि महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने गोवा काँग्रेसचे हर्षद शर्मा, विजय विखे, वीरेंद्र शिरोडकर यांनी पत्रकार परिषदेत तीव्र चिंता व्यक्त केली. गोवा की जनता जब सुबह उठती है, प्रतिदिन जब सुबह उठती है, तो वो इस उम्मीद से उठती है कि आज के दिन हम कोई एक्सीडेंट नहीं सुनेंगे, हम कोई क्राइम नहीं सुनेंगे और इतना जो खूबसूरत हमारा प्रदेश है उसमें सब एक अच्छा दिन निकलेगा. लेकिन जब वो रात को वापस सोते हैं तो निराशा से सोते हैं, डिसअपॉइंट होकर सोते हैं, क्योंकि डेली एक ऐसी खबर आती है जिससे आपकी और हमारी नींद उड़ जाती है. गोवा पर्यटन खात्यामार्फत मांद्रे मतदारसंघात कार्निवल महोत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे उद्घाटन आमदार जीत आरोलकर यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्कृती, संगीत, पोशाख आदींचे प्रदर्शन घडवण्यात आले. हजारो लोक या महोत्सवाला उपस्थित होते. केरी पेडणे येथील श्री आजोबा देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव जल्लोषात पार पडला. या निमित्ताने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम झाले. जत्रोत्सवाला गृहनिर्माण वसाहत महामंडळाचे आमदार जीत अरोलकर यांनी दर्शन आणि आशीर्वाद घेतले.
टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत राहा टाइम्स डिजिटल.